झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय करताय? काय चाललंय तुमचं? काय शोधताय तुम्ही? तुला काय करायचं? माझं मी करतोय ना काम। तसं नाही, सगळं कपाट विस्कटताय तुम्ही, म्हणून विचारलं। सांगा तरी काय शोधताय? माझी पत्रिका शोधतोय। पत्रिका? तुम्हाला कशाला हवी आता पत्रिका? त्या स्वामीजींना दाखवायची आहे। अगं बाई, कमालच आहे तुमची। नाही, स्वामी येणार म्हणून सुट्टी घ्यावी लागली म्हणत कटकट करत होतात आणि आता त्यांनाच पत्रिका दाखवायला शोधताय। मागच्या वेळी ते आले होते तेव्हा काय म्हणाले होते? माझ्या डोक्यावर स्वतःच छप्पर असेल म्हणजे काय, स्वतःच घर तिथं बांधतोच आहे आपण। पण माझे पैसे चोरीला गेलेत ना, कसं बांधणार ते विचारायचंय त्यांना की माझे पैसे कोणी चोरलेत आणि कधी मिळणार आहेत। सगळं गोड पैशावर येऊन अडलंय वाटतं। काय म्हणालीस? काय नाही, शोधते पत्रिका। अगं हे काय आवरत बसलीयस? माझी पत्रिका शोधतेस ना? हो, देते हो शोधून। थांबा जरा, थांबा 2 मिनिटं। हरिओम तत्सत। स्वामीजी, दूध घ्याल ना तुम्ही? नाही, मी दिवसातून फक्त एकच वेळा भोजन करतो। त्याआधी मी काही ग्रहण करत नाही। अच्छा। मनुष्य हा कळपात राहणारा प्राणी, कळपाबरोबर पुढे जात राहणं हेच इष्ट। कोणी कळप सोडून एकटाच पुढे गेला तर त्याला शिकारीचा धोका असतो। काय बोलतायत हे स्वामी? पैशांचं काहीतरी सांगा ना। माझी थोरली सून। प्रपंचात मिळणारं प्रेम हे शाश्वत नाही। पक्षाच्या पिलाला कधीतरी घरटं सोडून जावंच लागतं। जोवर घरटं आहे तोवर त्याची ऊब त्यांनी मनात साठवून ठेवायची। सौभाग्यवती भव। स्वामींना विचारू का पैशांचा प्रॉब्लेम कधी सुटेल? नाही, नको, घरच्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। हरीश, ये बाळा, नमस्कार कर। अस्थिर परिस्थितीत मन स्थिर ठेवायला हवं, म्हणजे परिस्थिती सावरण्याचा योग्य मार्ग मिळतो। अयोग्य मार्गाचा वापर केला तर अस्थिरता आणखी वाढते। बाळा, तुझा जन्म कोणाला तरी आधार देण्यासाठी झालाय। कधी कर्तव्याला चुकू नकोस बरं का? आनंदी, स्वामींना जाऊन नमस्कार करा।
बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या नशिबात आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम आहे बरं का. म्हणजे हे जे स्थळ आज येणार आहे ते भावनाला नक्की पसंत करणार. आता कुटुंब प्रमुखांनी आशीर्वाद घ्यायचा. अहो या संसार रथाचा सारथी, या कुटुंबाचा डोलारा अगदी उत्तम सांभाळतोयस. कुठलीही कृती करायची झाली तर ती सगळ्यांच्या कल्याणासाठी करतोयस. त्यामुळे तुझी कृत्य कोणापासून लपवायची काही गरज नाही. तुझा मनसुबा पूर्ण करण्यासाठी तू निर्भयपणे चालत राहा. स्वामीजी, या सगळ्यात मला लक्ष्मीची मोलाची साथ आहे. लक्ष्मी, अन्नपूर्णा, तुझ्यामुळे अनेकांची क्षुधा शांती होते. सगळं छान चाललंय ना तुझं? स्वामी माझ्या नोकरीबद्दल तर बोलणार नाहीत ना? कसला विचार करतेस? नाही स्वामीजी, म्हणजे अधूनमधून थोड्याशा आर्थिक अडचणी सोडल्या ना तर बाकी सगळं छान आहे. आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात. नात्यानं जास्त महत्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. तुर्तास तुमच्या मुलींचे विवाह संपन्न झालेत, तेव्हा सुख नांदू पाहते त्याचा आनंद घ्या. नाही स्वामीजी, माझी मधली मुलगी भावना. काळ हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असतं. हरिओम तत्सत. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज